याचबरोबर आपण आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत। त्याची सुरुवात आपण महत्त्वाच्या बातम्यांनी करूयात। महत्वाच्या बातम्या प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती, जिथे पूजा तिथे देवभक्ती। वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक संपन्न। महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदडी मठात परत देण्यासंदर्भात वनतारा सहकार्य करणार, वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। दादरच्या कबूतरखान्यावरील ताडपत्री आंदोलकांनी अखेर हटवली। ताडपत्री काढण्यासाठी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। दादरमध्ये तुफान राड्यानंतर आता वाहतूक सुरळीत। दादरमध्ये सकाळी झालेलं आंदोलन चुकीचं, कुणीही कायदा हातात घेऊ नये। जैन समाजाशी चर्चेनंतर मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया। गेल्या काही दिवसांपासून शिंदे दिल्लीत घुटमळतायत। त्यांच्या पक्षाचे हेड आणि मार्गदर्शक दिल्लीत, संजय राऊतांचा शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून खोचक टोला। विधिमंडळ अधिवेशनातील राडा प्रकरणी चौकशी अंती पोलिसांकडून अहवाल तयार। दुपारी 2 वाजता विधिमंडळ अधिकाऱ्यांची बैठक। अहवालानंतर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष। प्रताप पाटील चिखलीकरांनी जाहीर भाषणात व्यक्त केली मंत्रिपदाची इच्छा। अजितदादांनी मला न्याय देण्याचा शब्द दिलाय। वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये चिखलीकरांचं विधान। आरती साठेंची न्यायाधीश म्हणून नियुक्ती सुप्रीम कोर्टाने थांबवावी। त्या भाजप प्रवक्त्या होत्या, अशाने लोक न्याय व्यवस्थेवर शंका घेतील, रोहित पवारांचा आरोप। बच्चू कडू यांनी शिवतीर्थावर घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। कर्जमाफी संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। पुणे पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तू गायब। आयुक्तांच्या बंगल्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर। रेपो रेटमध्ये काहीही बदल नाही, तर रेपो रेट 5.5% कायम। नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्रामध्ये स्वागत। पावसापाण्याच्या संदर्भात काही बातम्या पाहूयात। सोलापुरामध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सकल भागामध्ये पाणी शिरलंय। कारंबा नाका परिसरामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणी तुंबलंय, तर पावसाचं पाणी निचरा करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। इकडे इंदापुरात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे। हा पाऊस या हंगामातील चारा आणि भुसारा पिकांना पोषक असा पाऊस ठरणार आहे। तर नांदेड शहर आणि परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली। सकाळपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे, तर त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात देखील पावसाची संततधार बरसत असून काल रात्रभर 8ही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झालाय। गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होता। तर काल रात्री धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसला आणि हवामान खात्याने देखील मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 दिवसात पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त केला होता। तर दक्षिण सोलापूर तालुक्याला देखील पावसाने झोडपलंय। शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साचलंय। मनगुळी इथल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आणि गोठ्यात पाणी शिरलंय। यात मनगुळीच्या पाटील कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। मनगुळी गावामध्ये अचानक मोठा मुसळधार पाऊस पडल्यामुळे गावा शेजारी शेत जी आहेत त्या शेतातील पाणी संपूर्ण गावात शिरलं आहे आणि ते पावसाचं पाणी संपूर्ण आमच्या घरासमोर साचून तळ्याचं स्वरूप त्याला आलेलं आहे। त्या पाण्याची व्यवस्था शासनाने काहीतरी करून द्यावी।
पाऊस पडल्यामुळे पाणी भरपूर आलंय, घरात पाणी शिरायला लागलंय, लहान लहान लेकरं आहेत, ते आम्ही राहायचो कुठं आणि सगळ्यांनी गावकऱ्यांनी आमची दखल घ्यावी. घर पडण्याची शक्यता आहे. कोणी आमचे दात घेत नाही. ती आम्ही गरीब माणसं आहे, करून खातो आहे. लहान लहान लेकरं आहेत ती आमची, कुठं राहायचं कुठं नाही आम्हाला काही समजे नाही. त्याचबरोबर साताऱ्याच्या कास पठारावर चवर जातीच्या फुलांचा बहर पाहायला मिळालाय. पांढऱ्या शुभ्र फुलांनी कास पठाराचं सौंदर्य खुललंय. अजूनही या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला नसला तरी धनगरी फेटा, आंबरी, कंदील, टोपली कारवी आणि आभाळी ही दुर्मिळ फुले थोड्याफार प्रमाणात फुलली आहेत. लवकरच कास पठार संपूर्ण फुललेलं पाहायला मिळणार आहे. मे महिन्यापासून काससह संपूर्ण पश्चिम भागामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हिरवळ तयार झाली आहे. यामुळे फुले उमलण्यास पोषक वातावरण तयार झालंय. साताऱ्यातील कास पठाराचं हे सुंदर दृश्य. जागतिक वारसा स्थळ म्हणून संबोधलं जाणारं कास पठार आता फुलायला सुरुवात झालेली आहे. जवळपास निम्मा पावसाळा उलटून गेल्यानंतर या फुलांचा बहर आपल्याला पाहायला मिळतो. कास पठार सध्या चवर या जातीच्या फुलानं फुलल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मी आता कास पठारावर उभा आहे, तुम्हाला सगळं इथलं मी दृश्य दाखवतो. आपण पाहू शकता की चवर जातीची फुलं आहेत आणि ही मोठ्या प्रमाणात इथं फुलल्यामुळं कास पठाराचं एक वेगळं सौंदर्य या ठिकाणी पाहायला मिळतंय. निसर्गाचं मुक्त हस्ताने कशा प्रकारे उधळण या ठिकाणी आहे आणि कशा प्रकारे हे कास पठार फुललंय याचं हे खरं पाहायला गेलं तर दृश्य आपण पाहू शकतो. कास पठार पर्यटकांसाठी अजूनही खुलं करण्यात आलेलं नाही. 15 ऑगस्ट नंतर कदाचित पर्यटकांसाठी या ठिकाणी हे पठार खुलं करण्यात येईल. मात्र चवर सोडलं तर इतर जातीची फुलं अजून फुलल्याचं जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाही. या ठिकाणी गेंद असेल किंवा मिकी माऊस असेल, आभाळे असेल, ही थोड्याफार प्रमाणात म्हणजे अगदी थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी ही फुलं फुलल्याचं चित्र आहे. मात्र सध्या चवर जातीच्या फुलांचा बहर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हे पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटक सुद्धा उपस्थिती लावताना चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र पर्यटकांसाठी हे पठार 15 ऑगस्ट नंतर खुलं करण्यात येईल असं वन खात्याच्या मार्फत सांगण्यात येत आहे. आणि याच्यामुळं पर्यटकांना जर कास पठारावरची फुलं पाहायची असतील तर 15 ऑगस्ट नंतरच त्यांनी या ठिकाणी यावं. मात्र सध्या कास पठार हे चवर जातीच्या फुलांनी फुललंय, यामुळे कासचं सौंदर्य वाढल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन तुषार जाधव सह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, कास, सातारा.